नमस्कार यूट्यूब फॅमिली. प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या या स्टोरीजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळी अमन आपल्या खोलीत एकटाच बसला होता. त्याच्या फोनवर तो व्हिडिओ पुन्हा सुरू होता. सिया एका अज्ञात व्यक्तीशी बोलत होती. त्या व्यक्तीने तिला एक लिफाफा दिला होता आणि सिया तो लिफाफा घेऊन तिथून निघून गेली होती. व्हिडिओखाली आलेला मेसेज अमनच्या मनात वारंवार घुमत होता. तुमची होणारी पत्नी तुमच्याशी खोटं बोलते आहे. अमनने फोन बंद केला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक प्रश्न होता. सिया, तुम्ही माझ्यापासून नक्की काय लपवताय? काही वेळाने सिया हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून चालत होती. तिच्या हातात एक छोटा लिफाफा होता. त्यात काल रात्री तिला मिळालेला एक फोटो होता. फोटोमध्ये अमन हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभा होता आणि त्याच्यावर दुरून कोणीतरी नजर ठेवत होतं. फोटोच्या मागं लिहिलं होतं, लग्नाचा निर्णय बदललास तर हा फोटो शेवटचा पुरावा ठरेल. सियाने फोटो घट्ट पकडला, कारण आता तिला खात्री झाली होती की कोणीतरी अमनला लक्ष्य करत आहे. तेवढ्यात अमन तिच्या समोर आला. सिया, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तो म्हणाला. सिया थोडी अस्वस्थ झाली. आत्ता? तिने विचारलं. अमन लगेचच उत्तरला, हो आत्ता. तो तिला हॉस्पिटलच्या शांत टेरेसवर घेऊन गेला. काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. मग अमनने फोन तिच्यासमोर धरला आणि म्हणाला, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? सियाच्या चेहऱ्याचा रंग बदलला. हा तुम्हाला कुणी पाठवला? ती घाबरत विचारते. तो मुद्दाच नाही. अमनचा आवाज दुखावलेला होता. मुद्दा हा आहे की तुम्ही मला काहीतरी सांगत नाही आहात. सिया नजर चुकवत म्हणाली, प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही. मग लग्न कसं करणार आपण? अमनने लगेचच प्रश्न केला. अमनच्या प्रश्नाने सिया स्तब्ध झाली. लग्न म्हणजे फक्त एकाच छताखाली राहणं नाही सिया, त्यात विश्वास लागतो, अमन ठाम आवाजात म्हणाला. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला सत्य सांगायचं होतं, पण त्या धमकीचा विचार करताच तिचे शब्द अडखळले. ती म्हणाली, मी तुमच्याशी खोटं बोलत नाहीये, पण काही सत्य सांगितली तर तुमच्यासाठी धोका अजूनच वाढेल. ती दबक्या आवाजात म्हणाली. अमनने तिच्याकडे पाहिलं. माझ्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही स्वतःकडे ठेवू नका, तो म्हणाला. सिया हळू आवाजात म्हणाली, मी तुम्हाला गमावू शकत नाही. अमनचा राग क्षणातच शांत झाला. तो तिच्या जवळ आला. मग मला दूर का ढकलताय? त्याने विचारलं. सियाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अमनने हळूच तिचा हात हातात घेतला. मला आत्ताच सगळं सांगावं लागेल असं नाही, पण एक वचन द्या, तो शांतपणे म्हणाला. सियाने त्याच्याकडे पाहिलं. काय? तिने विचारलं. पुन्हा कुठल्याही धोक्यात तुम्ही एकटी जाणार नाही, अमन बोलला. सियाने हलकेच मान डोलावली. त्या क्षणी अमनने तिच्या हातावर आपला हात घट्ट केला. हा प्रेमाचा स्वीकार नव्हता, पण विश्वासाकडे टाकलेलं त्यांचं पहिलं खरं पाऊल होतं. त्या दुपारी ओबेरॉय हाऊसमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली होती. कबीर रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीकडे पाहत म्हणाला, अमन, इतक्या लवकर लग्न करतोयस म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही. अमन हलकसं हसला. मलाही नाही, तो म्हणाला. तेवढ्यात जिया तिथे आली. तिने सियाला पाहून हसत म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स सिया. अमनला सांभाळणं सोपं नाही. जियाचं बोलणं ऐकून सिया थोडी गोंधळली. जिया पुढे म्हणाली, पण तो मनापासून काळजी करणारा माणूस आहे. सियाने नकळत अमनकडे पाहिलं. अमनही तिच्याकडेच पाहत होता. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. संध्याकाळी अर्जुन सेटला शुद्ध आली. तो ICUमध्ये होता. नर्सने तातडीने सियाला फोन केला.
सिया आणि अमन धावतच ICUमध्ये पोहोचले. अर्जुनने डोळे उघडले. त्याने सियाकडे पाहिलं. सिया, वेळ खूप कमी आहे. सिया त्याच्याजवळ गेली. त्या रात्री काय झालं होतं? तिने विचारलं. अर्जुनचा श्वास जड झाला. तो बोलू लागला. तुझ्या वडिलांनी एक फाईल शोधली होती. त्या फाईलमध्ये हॉस्पिटलच्या जुन्या रिसर्च प्रोजेक्टचे पुरावे होते. सिया चकित झाली. कोणता रिसर्च प्रोजेक्ट? तिने विचारलं. अर्जुनने अमनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती होती. तो म्हणाला, त्या प्रोजेक्टचं नाव होतं प्रोजेक्ट क्रिस्टल. तेवढ्यात ICUमधील मॉनिटरचा अलार्म वाजू लागला. अर्जुनची प्रकृती अचानक बिघडली. सिया आणि अमन तातडीने उपचारासाठी धावले. ICU बाहेर रुद्रप्रताप सिंह शांतपणे उभा होता. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. फाईलवर लिहिलं होतं, प्रोजेक्ट क्रिस्टल कॉन्फिडेन्शियल. रुद्रने फाईल उघडली. पहिल्याच पानावर 4 फोटो होते. रुद्रप्रताप सिंह, राजीव ओबेरॉय, सियाचे वडील आणि अर्जुन सेठ. रुद्रने डोळे मिटले. तो हळू आवाजात म्हणाला, अमन आणि सियाचं लग्न थांबवायला हवं. पण तो हे लग्न थांबवू इच्छित होता कारण त्याला सियाचा तिरस्कार होता की त्या दोघांचा जीव रुद्रला वाचवायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ICU बाहेर सिया अस्वस्थपणे उभी होती. अर्जुन सेठची प्रकृती रात्री अचानक बिघडली होती. पण वेळेत उपचार मिळाल्यामुळे तो आता स्थिर होता. अमन तिच्याजवळ आला. तुम्ही रात्रभर इथेच होतात का? त्याने विचारलं. सियाने मान हलवली. अर्जुन शुद्धीवर आला की सत्य समोर येईल आणि मला त्याला काहीही होऊ द्यायचं नाही, सिया म्हणाली. अमनने तिच्या हातात गरम चहा दिला. मग आधी स्वतःलाही काही होऊ देऊ नका, सिया त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुम्ही प्रत्येक वेळी मला सांभाळायला का येता? अमन हलकंसं हसला. कारण तुम्ही प्रत्येक वेळी मी ठीक आहे म्हणत स्वतःला विसरता. अमनच्या उत्तराने सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. काही वेळाने अर्जुनला शुद्ध आली. सिया आणि अमन ICUमध्ये गेले. अर्जुनने हळूच डोळे उघडले. प्रोजेक्ट क्रिस्टल, तो पुटपुटला. सिया पुढे सरकली. त्या प्रोजेक्टमध्ये नक्की काय होतं? तिने विचारलं. अर्जुनने थरथरत्या आवाजात सांगितलं. 15 वर्षांपूर्वी क्रिस्टल हॉस्पिटलच्या जुन्या रिसर्च विंगमध्ये काही रुग्णांवर परवानगीशिवाय प्रयोग केले जात होते. अमन स्तब्ध झाला. कोण करत होतं हे? त्याने विचारलं. अर्जुनने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. रुद्र. पण तेवढ्यात त्याचा मॉनिटर पुन्हा जोरात बीप करू लागला. अर्जुनचा श्वास अडखळला. सिया लगेच उपचारासाठी पुढे झाली. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर त्याची स्थिती पुन्हा स्थिर झाली. पण त्याचं वाक्य मात्र अपूर्णच राहिलं होतं. दुपारी ओबेरॉय हाऊसमध्ये छोटासा साखरपुडा ठेवण्यात आला होता. नंदिनीने आग्रह केला होता की किमान लग्नाआधी एक विधी तरी कुटुंबासमोर व्हावा. सिया साध्या गुलाबी साडीमध्ये खाली आली. अमन तिला पाहून काही क्षण शब्दच हरवला. कबीर त्याच्या कानात हसत म्हणाला, डॉक्टर साहेब, तुमची हार्टबीट वाढली आहे का? अमनने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू लपलं नाही. सिया अमनजवळ आली. अमन हळू आवाजात म्हणाला, तुम्ही खूप सुंदर दिसताय. सिया थोडी गोंधळली. हे तुम्ही पहिल्यांदाच म्हणताय, ती अडखळत बोलली. कारण आज तुम्ही पहिल्यांदाच हे ऐकण्यासाठी थांबलात, अमन उत्तरला. सिया नकळत हसली. साखरपुड्याची वेळ झाली. नंदिनीने दोघांच्याही हातात अंगठ्या दिल्या. अमनने सियाच्या हातात अंगठी घालताना हळू आवाजात विचारलं, भीती वाटते? सिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, थोडी. अमन म्हणाला, मग माझा हात धरून ठेवा.
सियाने नकळत त्याचा हात घट्ट धरला. अमनने तिच्या बोटात अंगठी घातली. टाळ्यांचा आवाज झाला, पण त्या आनंदातही सियाच्या मनात तो धमकीचा मेसेजच वारंवार फिरत होता. अचानक घरातील सर्व दिवे बंद झाले. सगळीकडे अंधार पसरला. काही क्षणांनी दिवे परत आले, पण सियाच्या हातातील फोन मात्र गायब झाला होता. ती घाबरली. माझा फोन? माझा फोन? ती सगळीकडे शोधू लागली. तिला शोधाशोध करताना पाहून अमन लगेचच तिच्या जवळ आला. कुठे होता? त्याने विचारलं. इथेच, सिया म्हणाली. काही वेळाने एका नोकराला सियाचा फोन बागेत सापडला आणि त्याच वेळी स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये सिया आणि एका अज्ञात व्यक्तीचं संभाषण दिसत होतं. यावेळी आवाज मात्र स्पष्ट येत होता. ती व्यक्ती म्हणत होती, लग्न कर, नाहीतर अमनला वाचवू शकणार नाहीस. सिया घाबरलेल्या आवाजात म्हणत होती, मी लग्न करेन, पण फक्त त्याला काही करू नका. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. अमनचा चेहरा फिकट पडला होता. नंदिनीच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसत होता. अमनने सियाकडे पाहिलं. म्हणजे हे लग्न माझ्यासाठी आहे? तो म्हणतो. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. हो, पण ती पुढे काही बोलणार त्याआधीच अमनचा दुखावलेला आवाज आला. पण काय सिया? तुम्ही मला सत्य सांगितलं असतं तर मी तुमच्यासोबत लढलो असतो का? सिया रडत म्हणाली. मला भीती वाटत होती. अमन काहीही न बोलता तिथून निघून गेला. सिया त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या हातात अजूनही त्याने घातलेली अंगठी होती, पण आता त्या अंगठीचं वजन अचानकच खूप जड झालं होतं. त्या रात्री अमन आपल्या खोलीत एकटाच बसला होता. त्याने त्याच्या अंगठीकडे पाहिलं. तेवढ्यात त्याच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने तो फोन उचलला. समोरून आवाज आला. तुम्हाला काय वाटतं? सिया तुमचं रक्षण करत आहे? अमनचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो आवाज पुढे म्हणाला, खरं तर तीच तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. एवढं बोलून समोरून फोन कट झाला. अमनने खिडकीबाहेर पाहिलं. खाली बागेत सिया एकटीच उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. अमनच्या मनात राग होता, पण त्या रागापेक्षा मोठी होती तिची काळजी. रात्री ओबेरॉय हाऊसच्या बागेत सिया एकटीच उभी होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तिला अमनला सर्व सत्य सांगायचं होतं, पण त्या धमकीचा प्रत्येक शब्द तिच्या मनात घुमत होता. जर सत्य सांगितलंस तर अमन जिवंत राहणार नाही. दुसरीकडे अमन मात्र आपल्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. त्याच्या मनात दोन गोष्टींची लढाई सुरू होती. एक मन म्हणत होतं की सियाने माझ्याशी खोटं का बोललं, तर दुसरं मन म्हणत होतं ती स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी हे सगळं सहन करते. अचानक दारावर टकटक झाली. नंदिनी आतमध्ये आली. तिने अमनच्या खांद्यावर हात ठेवला. ती म्हणाली, बेटा, रागात घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतात. अमन शांतपणे म्हणाला, आई, तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. नंदिनी हसली. नाही अमन, तिने तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आहे की स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आहे. आईचं बोलणं ऐकून अमन विचारात पडला. दुसऱ्या दिवशी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अर्जुन सेठला दुसऱ्या सुरक्षित ICUमध्ये हलवण्याचा निर्णय झाला, कारण त्याच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता होती. सिया आणि अमन दोघेही त्याच्यासोबत होते. अचानक लिफ्टमध्ये जात असताना लाईट बंद झाली आणि लिफ्ट थांबली. सगळीकडे अंधार पसरला. त्याच क्षणी लिफ्टच्या वरून धुरासारखा वास येऊ लागला. सिया घाबरली. अमन, ती म्हणाली.
अमनने तिचा हात घट्ट धरला. मी आहे, काही होऊ देणार नाही, तो म्हणाला. सिया नकळत त्याच्या जवळ आली. त्या अंधारात तिला पहिल्यांदाच एवढं सुरक्षित वाटत होतं. काही क्षणांनी लाईट आली आणि लिफ्ट पुन्हा सुरू झाली. पण ICUमध्ये पोहोचल्यावर अर्जुनचा बेड रिकामा होता. सगळेच हादरले, कारण अर्जुनचं अपहरण झालं होतं. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता. CCTV फुटेज तपासले गेलं. एका व्यक्तीने डॉक्टरचा वेश घालून अर्जुनला बाहेर नेलं होतं, पण चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. सायंकाळी अमन आणि सिया हॉस्पिटलच्या टेरेसवर उभे होते. सिया अपराधीपणाने म्हणाली, माझ्यामुळे सगळं होतंय. अमन तिच्या समोर आला. माझ्याकडे बघा, तो म्हणाला. सियाने हळूहळू नजर वर केली. अमन शांत आवाजात म्हणाला, तुम्ही मला पूर्ण सत्य सांगितलं नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे. तुम्ही कधी चुकीच्या बाजूला उभ्या राहणार नाही. अमनचं बोलणं ऐकून सियाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास आहे, ती म्हणाली. अमन हलकंसं हसला. पुराव्यांवर नाही, माझा विश्वास तुमच्यावर आहे, तो म्हणाला. हे ऐकताच सिया स्वतःला थांबवू शकली नाही. ती पुढे आली आणि तिने अमनला घट्ट मिठी मारली. अमन काही क्षण स्तब्ध राहिला. मग त्यानेही हळूच तिला मिठीत घेतलं. दोघांच्याही डोळ्यात अश्रू वाहत होते. हा प्रेमाचा इजहार नव्हता, पण त्यांच्या नात्यातील सर्वात सुंदर विश्वासाचा क्षण होता. त्याच रात्री सिया आपल्या खोलीत परतली. तिला कपाटावर एक लहानसा गिफ्ट बॉक्स दिसला. तिने तो उघडला. आत एक सुंदर मंगळसूत्र होतं आणि एक छोटी चिठ्ठी देखील. ती अमनने लिहिली होती. त्यात लिहिलं होतं, हा फक्त दागिना नाही, तर एक वचन आहे. लग्न कोणत्याही कारणाने होऊ दे, पण नवरा म्हणून तुझा विश्वास मी कधीच तुटू देणार नाही. सियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण त्याच क्षणी खिडकीबाहेरून एक काळी SUV निघून गेली. त्यात बसलेली अज्ञात व्यक्ती फोनवर म्हणाली, उद्या लग्न आहे आणि उद्याच खेळ संपेल. पुढच्या सकाळी ओबेरॉय हाऊसमध्ये आनंदाचं वातावरण होतं. फुलांचा सुगंध, शेहनाईचा मंद स्वर आणि लग्नाच्या तयारीची लगबग. पण या सगळ्या आनंदामागे एक अदृश्य भीती दोघांच्याही मनात होती. सिया आरशासमोर बसली होती. तिच्या हातावरची मेहंदी अजूनही गडद दिसत होती. ती स्वतःकडे पाहत होती, पण तिच्या मनात सतत तोच प्रश्न फिरत होता, हे लग्न खरंच योग्य आहे का? तेवढ्यात तिची नवीन मैत्रीण आणि सहकारी डॉक्टर नैना सूद आत आली. ती हसत म्हणाली, डॉक्टर मॅडम, आज ऑपरेशन नाही, लग्न आहे. सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. दुसरीकडे अमन आपल्या खोलीत तयार होत होता. त्याचा जिवलग मित्र कबीर त्याची चेष्टा करत म्हणाला, हार्ट सर्जनच्या स्वतःच्या हृदयाची धडधड आज चांगलीच वाढली आहे. अमन हसला. ऑपरेशन थिएटरपेक्षा हा दिवस जास्त कठीण वाटतोय, तो म्हणाला. मंडपात सगळे पाहुणे आले होते. अमन मंडपात उभा होता. तेवढ्यात सिया लाल रंगाच्या सुंदर वधूच्या पोशाखात हळूहळू चालत आली. क्षणभर अमनची नजर तिच्यावरच थांबली. जणू आजूबाजूचं सगळं जग थांबलं होतं. सियाही त्याच्याकडेच पाहत होती. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा विश्वास जास्त दिसत होता. विधी सुरू झाले. मंत्रोच्चार होऊ लागले. अमनने सियाकडे हळूच पाहिलं. तो मंद आवाजात म्हणाला, एक प्रश्न विचारू? सिया हलकेच मान हलवते. तो म्हणाला, या सगळ्या गोंधळानंतरही तुला माझ्यासोबत सुरक्षित वाटतं का? सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती मंद हसत म्हणाली, हो, खूप. पण तेवढ्यात पुरोहितांचा आवाज घुमला. वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे. अमनने मंगळसूत्र हातात घेतलं. त्याने सियाच्या डोळ्यात पाहिलं.
क्षणभर दोघांनीही एकमेकांना काहीच न बोलता समजून घेतलं. अमनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. त्यानंतर अमनने तिच्या कपाळात कुंकू भरलं. आता ते दोघे अधिकृतपणे नवरा बायको झाले होते. 7 फेरे पूर्ण होताच सिया चालताना अचानक थोडी अडखळली, पण अमनने लगेचच तिला सावरलं. तो हसत म्हणाला, आता पडायचं असेल तर फक्त माझ्या हातात. सिया नकळत हसली. डॉक्टर ओबेरॉय, तुम्ही खूप फ्लर्ट करता, ती म्हणाली. अमन डोळा मारत म्हणाला, आता मला परवानगी आहे. दोघेही हलकेच हसू लागले. रात्री सगळे पाहुणे निघून गेले. अमन आणि सिया त्यांच्या खोलीकडे जात होते. तेवढ्यात घराच्या मुख्य गेटजवळ एका कुरिअर बॉक्सची डिलिव्हरी झाली. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, नवविवाहित जोडप्यासाठी. कबीरने तो बॉक्स आत आणून टेबलावर ठेवला. बहुतेक कोणाचं गिफ्ट असेल म्हणून अमनने तो बॉक्स उघडला. आत एक सुंदर चांदीचा फोटो फ्रेम होता. पण फोटो पाहताच अमन आणि सियाच्या चेहऱ्यावरील हसू नाहीसं झालं. त्या फोटोमध्ये ते दोघे नव्हते, तर हा फोटो 15 वर्षांपूर्वी काढलेला एक जुना ग्रुप फोटो होता. आणि त्या फोटोच्या मागे फक्त एक ओळ लिहिली होती, लग्न झालं, आता सत्यापासून पळणं अशक्य आहे. अमन आणि सियाने एकमेकांकडे पाहिलं. त्यांचा संसार आजच सुरू झाला होता, पण कोणीतरी त्यांच्या भूतकाळाचं दार उघडण्याची तयारी पूर्ण केली होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत